नीलकंठ शिवाचार्य महाराज की जय. बाबा आता तुम्ही शांत बसायचं, बाकीचे काय सगळे बोलतील ते तुम्ही आज ऐका. आता पहिल्यांदा अनिरुद्ध भाऊ बोलेल. अनिरुद्ध भाऊ आहे ना? मधुरा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. किंवा बाबांना शुभेच्छा देऊया. जन्मदिनमिदं आई प्रिय गुरो शन्तनोतु मे सर्वदा मुदम्. जन्मदिनमिदं आई प्रिय गुरो शन्तनोतु मे सर्वदा मुदम्. प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वरः सदा त्वां च रक्षतु. प्रार्थयामहे भवशतायुषी धारेश्वरः सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम्. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम्. जन्मदिनमिदम् आई प्रिय गुरो शन्तनोतु मे सर्वदा मुदम्. जन्मदिनमिदम् आई प्रिय गुरो शन्तनोतु मे सर्वदा मुदम्. अनंत अनंत प्रणाम बाबा. जय धारेश्वर. जय धारेश्वर. आता मधुरा बोलेल, बाकी सगळे म्यूट व्हा. आता मधुरा बोलेल. जय धारेश्वर. साष्टांग प्रणाम बाबा. आशीर्वाद. बोलण्यासाठी शब्द अपुरे. गुरु म्हणजे अमृताचा अखंड वाहणारा झरा आहे. गुरु म्हणजे परब्रह्म असे तत्व आहे. तुमच्याविषयी काय बोलावं काय नाही काहीच सुचत नाही. गुरु म्हणजे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सर्व काही आहे. आमच्या रुद्रपाठ ग्रुप मधले एका ताईंनी मला 4 ओळी अशा बनवून दिलेत. त्यामध्ये गुरु माऊली, आम्ही तुमचे शिष्य, तुम्ही आमचे गुरु. तुमच्या आशीर्वादाने जीवनात झाली कायापालट सुरू. शिस्त आणि प्रेम यांचा संगम म्हणजे गुरु. आध्यात्मिक ज्ञानाचा भंडार म्हणजे गुरु. अखंड वाहणारा अमृताचा झरा म्हणजे गुरु. अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारे म्हणजे गुरु. जिव्हाळा आणि प्रेमाचा सागर म्हणजे गुरु. तुमच्या आशीर्वादाने आनंदमय जीवन सुरू. तुमचे मार्गदर्शन आम्हाला लाख मोलाचे. तुमच्या आशीर्वादाने दिवस आले अनमोल अशा ज्ञानाचे. आज तुमचा प्रकट दिन आमच्यासाठी खूप खास. गुरु माऊली, तुम्हाला प्रकट दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो आम्ही हमखास. गुरु माऊली, प्रकट दिनानिमित्त साष्टांग प्रणाम. यामध्ये काही चुकलं असेल तर क्षमा. गुरु माऊलीच्या प्रगट दिनाच्या खूप शुभेच्छा. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. गुरु माऊली प्रगट दिनाच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. अनंत शुभेच्छा. एक गुरुमंत्र म्हणते. गुरुमंत्रस्य देवस्य धर्मस्य तस्य एव विशेषस्तु महादेव तव उदस्य दयाने. जीवात्मानं परमात्मानं दानं ध्यानं योगो ध्यानम्. उत्कलकाशी गंगामरणं न गुरोरधिकं न गुरोरधिकं. प्राणं देहं गेहं राज्यं स्वर्गं भोगं योगं मुक्ति. भार्यामीशं पुत्रं मित्रं न गुरोरधिकं न गुरोरधिकं. वानप्रस्थं यतिविधर्मं पारमहंसं भिक्षुकचरितं. साधो सेवा बहुसुखभुक्ति न गुरोरधिकं न गुरोरधिकं. विष्णु भक्ति
पूजन रक्ती विष्णु सेवा मातर भक्ती विष्णोरिवतु पितृसेवन योगं ज्ञानं पितृसेवन न गुरोरधिकं न गुरोरधिकं प्रत्याहारं चेन्द्रिययजनं प्राणायामन्यासविधानम् इष्टे पूजा जपतप भक्ति न गुरोरधिकं न गुरोरधिकम् काली दुर्गा कमला भुवना त्रिपुरा भीमा बगला पूर्णा श्रीमातांगी धूला तारा न गुरोरधिकं न गुरोरधिकम् मास्यं कौरवं श्रीवाराहं नरहरिरूपं वामनचरितं नरनारायण चरितं योगं न गुरोरधिकं न गुरोरधिकं श्रीभृगुदेवं श्रीरघुनाथं श्रीयघुनाथं बौद्धं कल्पम् अवतारादश वेदविधानं न गुरोरधिकं न गुरोरधिकं गंगा काशी कांची द्वारा माया अयोध्या अवंती मथुरा यमुना रेवा पुष्कर तीर्था न गुरोरधिकं न गुरोरधिकं गोकुलगमनं गोकुलरमणं श्रीवृन्दावन मधुपुरटनम् एतत् सर्व सुन्दरी मातर् न गुरोरधिकं न गुरोरधिकं तुलसी सेवा हरिहर भक्ति गंगा सागर संगम मुक्ति किं परमाधिक कृष्णो भक्ति नैतत् सूर्यं स्तेतत् स्तोत्रं पठति च नित्यं मोक्षज्ञानी सोऽपि च धन्यं ब्रह्माण्डान्तर यद यद ध्येयं न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं गुरु सर्वात श्रेष्ठ गुरुचरणाची माझे साष्टांग दंडवत. जय गुरुदेव. आपल्याला उशीर होत आहे म्हणून मी लवकर म्हणले, क्षमा असावी. अक्षर पदभ्रष्ट. आता अक्का नमस्कार महाराज. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज. दिनाच्या काय ते ओंकार ओंकार बाबा जन्मदिवसाच्या शुभेच्छा महाराज. तुम्हाला आशीर्वाद द्या महाराज. असतो सर्वांना अनंत आईला सांगतोय वासंती तू बोल, मला नाही बोलायला येणार. माझं भरून आले आता त्या ताईंचं ऐकून. महाराज जय गुरुदेव, जय जाऊ धारेश्वर, नका. हार्दिक शुभेच्छा. आशीर्वाद शिवाचार्य महाराज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरु महाराज. ओम नमः शिवाय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज. वाढदिवस हा आहे बाबांचा, सोहळा सजवावा मिळून सारे आपण येथे सोहळा सजवूया. शान हो ही तुमच्या भावी जीवनाची, संत सेवा ही घडो शोभा देहाची. जन कल्याणा जीवन आपुले देह झिजविला, मिळून सारे आपण येथे सोहळा सजवूया. वाढदिवस हा आहे बाबांचा, सोहळा सजवावा मिळून सारे आपण येथे सोहळा सजवूया. ओम नमः शिवाय. जय धारेश्वर. तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार.
महाराज वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तथास्तु. सर्वांनाच अनंत शुभेच्छा, शुभ आशीर्वाद. आता आता हे वाढदिवसाचं प्रकरण आपण थांबूया. सर्वात शेवटी मी बोलणार आहे तुमचं झाल्यानंतर. ओम नमः शिवाय. आप्पाजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला साष्टांग नमस्कार तुमच्या चरणी. आशीर्वाद ओम आशीर्वाद नमः शिवाय. आशीर्वाद. सर्वांनाच ज्यांनी शुभेच्छा देत आहेत त्या सर्वांनाच अनंत शुभेच्छा, अनंत आशीर्वाद. आता हे वाढदिवसाचं थांबून पुढे जाऊया. तुमचे आशीर्वचन झाले की नंतर मी सगळ्यात शेवटी बोलणार आहे. 2 मिनिटात, जास्त नाही. काय बोलायचं मग आताच बोला की. बोला आता. आशीर्वचन झाल्यानंतर औक्षण करणार आहे म्हणून मी नंतर बोलणार. मी पण एक अभंग म्हणणार आहे आप्पाजी. ओम नमः बर, शिवाय. ठीक आहे, महाराजांच्या ठीक आहे. चरणी कोटी कोटी साष्टांग नमस्कार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आशीर्वाद आशीर्वाद. सर्वांना आशीर्वाद, सर्वांना आशीर्वाद. साष्टांग नमस्कार महाराज तुम्हाला. जातस्य मरणम ध्रुवम. जातस्य मरणम ध्रुवम, ध्रुवम मृत्यस्य पुनर्जननम, असं भगवद्गीतेमध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे. आणि तेच अर्जुनाला सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. तेच तत्वज्ञान पुढे आदिनाथ गुरु सकळ शिवांचा या न्यायाने भगवान शिवपरमात्म्याचा केल्या गुरुतीनाथाने तेच ज्ञान ज्ञानेश्वरा तुम्हा सर्वांसाठी ज्ञानेश्वरीच्या रूपाने सांगितले. दुसऱ्या बाजू प्रत्यक्ष परमात्म्याने 28 आगमाच्या निमित्ताने हेच तत्वज्ञान एक वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आत्मज्ञान असं सांगितलंय. भगवद्गीता हे आत्मज्ञान आहे. तत्वज्ञानाच्या आणि आत्मज्ञानाच्या गणितामध्ये, तत्वज्ञानाच्या आणि आत्मज्ञानाच्या अध्यात्मामध्ये तत्वज्ञानाने त्या तत्वानुसार आचरण करावं आणि ते करता करता एक दिवस मरावं असं सांगितलेलं आहे. पण आत्मज्ञानाने आत्मा निराकार आहे, निरामय आहे, त्याला मृत्यू नाही, तो शिवैक्य होतो, तो त्या लोकाला नेतो. समीपता, स्वरूपता, सलोकता आणि सर्वात शेवटी सायुज्यता हा विचार आपण मनामध्ये घेतलेला आहे. शिवैक्य हा सिद्धांत आम्हाला सांगितला आहे. इकडे भगवतीला सांगतात की जातस्य मरणम ध्रुवम पुन्हा मृतस्य पुनर्जननम असं सांगितलेलं आहे. म्हणजे तत्वज्ञानाचा पोटी जन्मा येणे लागे हा सिद्धांत स्पष्ट सांगितलेला आहे. एकेन जन्मेन मुक्ती वीराणांतु महेश्वरी. हे भगवती, एकाच जन्मात जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर शक्य आहे. वीर कुणाला म्हणावं हे सांगत असताना विशब्दे नोचते विद्या शिव जीवैक्यबोधिका तस्याम रमन्ते ये शैवाहा वीर वास्तुते मतः असं म्हटले. त्याच वेळेला लिंगतम जे काही असेल ते सर्व काही लिंगार्पित समर्पण करूनच ते घेत असतात. अन्न असो, पाणी असो, वायू असो, हे सर्व काही इष्टलिंगार्पित करूनच घेतलेलं आहे. लिंगार्पितम विना भुंगते न अमृतम विषमाप्यत.
ते लिंगे ते प्राणम वीरशैवस्य एवही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे वीरसेवा हा कुठला सांप्रदायिक विषय येत नाही आहे, हा आत्मसिद्धांत आहे. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या आत्मसिद्धांताचा लक्षात ठेवा, एका बाजूला तत्वज्ञान आहे तर दुसऱ्या बाजूला आत्मज्ञान आहे. तत्वज्ञानामध्ये तुम्हाला प्रेम योग सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कर्म करत असाल तर कर्मयोग सांगितलेला आहे, प्रेमयोग सांगितलेला आहे, ज्ञानयोग सांगितलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही कर्म कसं करावं या पद्धतीचा सिद्धांत सांगितलेला आहे. परंतु आत्मा परमात्म्याशी तादात्म्य साधण्यासाठी या सर्व कर्माची पूर्ती केली पाहिजे. ही पूर्ती करत असताना तुमचं मन परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजे. मन एव मनुष्यानाम बंध मोक्षयो, या न्यायाने तुमचं मन पूर्णपणे ईश्वराशी तल्लीन झालं पाहिजे. त्यावेळेला ही गोष्ट शक्य आहे असं सांगितलेलं आहे. पण मनामध्ये दोन गोष्टी आहेत, एक संकल्प आणि दुसरा विकल्प. जर मन संकल्पित असेल तर तो मूळ सिद्धांतापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. पण एखाद्या जीवात्म्याचं मन विकल्पित राहिलं तर तो विकल्प पूर्ण करण्याकरता म्हणजे वासना पूर्ण करण्याकरता त्या जीवात्म्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागत असतात. तेव्हा हे जन्म मरणाचे फेरे चुकवण्यासाठी तुम्ही देवाच्या कायमस्वरूपी सानिध्यात राहिलं पाहिजे. देवाचं सानिध्य हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुमच्याकडून हे देव सानिध्य साधलं जाईल त्यावेळेला तुम्ही त्या देवाशी एकरूप होणार आहात. पर्यायाने देव जसा चिरंजीव आहे, आदिमा अंतिमा अशा प्रकारचा आहे, त्याला जन्म मृत्यू जरा काहीही नाही, त्याप्रमाणे त्याच्यात लीन झालेला त्या जीवात्म्याला सुद्धा कोणत्याही प्रकारची बाधा नाही. हे कायमस्वरूपी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर या सर्व अवस्थेतून आम्हाला पुढे जायचं असेल तर मग मात्र आम्हाला एक ना एक दिवस शिवयोग साध्य करायचा आहे. आणि तो शिवयोग कसा साध्य करावा, त्याच्यासाठी त्यागांग, योगांग आणि भोगांग या 3 अंगाचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. ही 3 अंग तुम्हाला जायची असतील, या 3 अंगाची परिपूर्तता आमच्याकडून करून घ्यायची असेल तर मात्र आपणा सर्वांनाच ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घेतली पाहिजे की माझं देवाची एकरूपता असली पाहिजे. लक्षात ठेवा, अर्थात याबद्दल कुठल्याही संप्रदायाबद्दल मला वाईट बोलायचं नाहीये किंवा कुठल्याही संप्रदायाची मी तुलना करतोय असं मात्र मुळीच नाही. पण मात्र एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपलं प्रेम म्हणून पुरुष पुरुषाचं प्रेम वेगळं, स्त्रिया स्त्रियाचं प्रेम वेगळं, पुरुष स्त्रियांचं प्रेम वेगळं, स्त्री पुरुषांचं प्रेम वेगळं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा विजातीय प्रेमाचा विषय येतो त्यावेळेला त्या दोघांना कुठल्याच प्रकारचा म्हणजे प्रिय मित्र हे नातंच अशा प्रकारचं आहे की ज्याचे दोष गुण सर्व आपण विसरून एकत्रित येतो, त्यावेळेला त्याची मैत्री होत असते. परंतु दुसऱ्या बाजूला पती पत्नी हे नातं सांगितलेलं आहे, इथे नीतिमत्तेचा विचार येतो. आणि ते नातं अशा प्रकारचं आहे, समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. त्या पती पत्नीचे दोघांचे आचार विचार व्यवस्थित असले पाहिजेत तर ते जमत असतं. तशाच पद्धतीने अनेक देव देवता संत महंत योगी पुजारी अशा अनेकांच्या सानिध्यात राहून करत असतो. या सर्व कर्म परंपरेमध्ये या सर्वच्या अवस्थेमध्ये आपली अवस्था एक वेगळी असू शकते. परंतु ज्या वेळेला लग्न म्हणून आपण येतो त्यावेळेला सतीला पतीला सोडून दोघांनी एकमेकाला सोडून राहता कामा नये, इथून सुरुवात होत असते. आणि जे जे कर्म करायचं आहे त्या प्रत्येक कर्मामध्ये दोघे समान असतात, सारखे असतात. एखादी गोष्ट सतीने केली आणि पती निवांत राहिला असं चालत नाही, किंवा पतीने केली सती निवांत राहिली असं चालत नाही. सती आणि पती दोघे एकत्र असले पाहिजेत. आणि म्हणून धर्मसिद्धांतानुसार सुद्धा आपणा सर्वांना माहित आहे हे काम करणारा एकच होता, त्याचं नाव शिव असं होतं. आणि तो स्वतः आत्मलिंगाची पूजा करत होता. पुढे ही परंपरा पुढे येत गेली की त्या आत्मलिंगाचं, लिंग म्हणजे चिन्ह प्रतीक, जसं स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग हे ओळखण्याची खूण आहे, त्याप्रमाणे लिंग याचा अर्थ चिन्ह खूण. आणि ती खूण आपल्या जवळ ठेवून चिन्हाची सेवा करत त्याच्याशी जीवनामध्ये सती
आता पती प्रतीक म्हणून मंगळसूत्र गळ्यात घालते, त्याचप्रमाणे आध्यात्मिक दृष्टीने देवाचं प्रतीक जे आहे ते गळ्यात घालून, मग इष्टलिंग हे शिवाचं प्रतीक आहे, माळ ही विष्णूचं प्रतीक आहे, यज्ञोपवीत हे सूर्याचं प्रतीक आहे, आणखी वेगवेगळ्या देवाच्या वेगवेगळ्या माळा आहेत. जसं की देवीची माळ म्हणत असताना कमलाक्ष सांगितलेला आहे, स्फटिक सांगितलेला आहे, रुद्राणी देवी किंवा शिवानी देवीचा विचार करता रुद्राक्ष परिधान करायला सांगितलेले आहे, सरस्वतीसाठी स्फटिक सांगितलेले आहेत, किंवा जर लक्ष्मी मातेची पूजा करायची असेल लक्ष्मी पूजा करावी, जप करावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याला जे हवं आहे, ज्या वेळेला देवतांना सर्व प्रयत्न आपण या निमित्ताने करत असतो. आणि ही चूक आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की मी ज्या कुळात जन्माला आलेलो आहे त्या कुलाच्या प्रमाणेच त्या कुल परंपरेनुसार मला माझं जीवन जगायचं आहे, आणि ते जगणारा जीवात्मा आहे तो त्याच्याशी एकरूप होत असतो. सती पतीशी व्यवस्थित असेल, पती सतीशी व्यवस्थित असेल तर त्यांना सत्संतान प्राप्त होत असतं. विवाहाची व्याख्या करतानाच असं सांगितलेलं आहे, विवाह देव सत्सृष्ट्या सत्सृष्ट्या जगत्रयम प्राप्ती तस्मात् परिणय शुभहा. आणि म्हणून विवाहाचं एवढं मोठं वैशिष्ट्य आहे हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण अशा प्रकारचा आपण प्रयत्न करतो त्यावेळेला मात्र आपल्या जीवनामध्ये एक वेगळी अवस्था निर्माण होत असते, ती आहे तीच आपलं आध्यात्मिक जीवन आहे. त्याला पूजेच्या रूपाने, जपाच्या रूपाने, ध्यानाच्या रूपाने किंवा ध्यान धारणा समाधीच्या रूपाने आपण परमात्म्याशी एकरूप व्हावं, हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. जे लोक वीरशैव कुलामध्ये जन्माला आलेले आहेत ते नारी नर कुणी असू देत, इथे वर्ण आश्रमाचा सुद्धा विचार सांगितलेला नाही. ब्राह्मण असू दे, क्षत्रिय असू दे, वैश्य असू दे, शूद्र असू दे. बरेच लोक म्हणतात, आम्ही सुद्धा प्रचार असाच करायचो की ब्राह्मण लोक लिंग पूजा वगैरे करत नाहीत, पण आमच्या लक्षात आलं रे आमच्या जगद्गुरु रेणुकाचार्यांनी जे स्फटिक लिंग प्रत्येक जगद्गुरूंना दिलेलं आहे, आणि आम्ही आता 4 जगद्गुरूंच्या पीठामध्ये जाऊन आलो, त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की त्यांच्या महापीठामध्ये त्यांच्या देवघरामध्ये शुद्ध अशा प्रकारचे स्फटिकाचे मोठे लिंग आहेत, आणि त्याची पूजा जगद्गुरु शंकराचार्य करतात. एवढंच काय, शंकराचार्यांचा अंत झाल्यानंतर सुद्धा, त्यांनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा त्यांना वीरशैवांप्रमाणे समाधिस्थ करून बसवलं जातं. जरी गिरी, पुरी, भारती अशा प्रकारे वेगवेगळी नावं असली तरी सुद्धा या सर्वांच्या अंतानंतर त्यांना समाधीस्थच केलं जातं. कदाचित तो आयुष्यभर वेगळे कपडे घालून फिरत असला तरी शेवटच्या वेळेला त्याला भगवी कपडे घालून व्यवस्थित रीतीने त्याची अंत्येष्टी विधी केली जाते. याचा अर्थच असा आहे की सर्वांचा सिद्धांत एक होता, सर्वांसाठीची साधना एक प्रकारची होती, आणि तीच साधना हे या अध्यात्मशास्त्राचा विचार आपण केला पाहिजे. ज्या वेळेला आपण अध्यात्माचा विचार करतोय, आत्मसिद्धांताचा विचार करतो आहे, त्यावेळेला आत्मयोग आणि त्या तत्वयोगाचा विचार करत असताना त्या तत्वानुसार वेगवेगळे आचार विचार करून प्रसंगी षटादपी षट्यम अशा प्रकारे शहास काटशह असं जीवन जगण्याचा मार्ग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. तर इकडे मात्र दुसरं काही नाही, सततच आपण लीन, सर्वाभूती लीन अशा प्रकारे. आज गुरूंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने वास्तविक पाहता जन्मदिवस कसा आपण साजरा करणार आहोत, उलट एक वर्ष कमी होत चाललेलं आहे, आयुष्य कमी होत चाललेलं आहे. कमी होणाऱ्या आयुष्याची आपण चर्चा न करता त्यांच्याकडून होत असलेल्या आध्यात्मिक चिंतनाची चर्चा आपल्याकडे झाली पाहिजे. भगवान शंकराचा वाढदिवस कोणी साजरा करत नाही, तर ज्या वेळेला ते ब्रह्मा आणि विष्णूला दर्शन देण्याकरता साक्षात्कार दिवस झाला त्या दिवसाला म्हणजे महाशिवरात्रीला महत्व सांगितलेलं आहे. महाशिवरात्री ही काही शंकराच्या जन्माची वेळ नाही, जन्मतिथी नाही. त्यावेळेला त्यांनी फक्त त्या दोघांना दर्शन दिलं, एवढीच गोष्ट महत्वाची आहे. आपण सर्वांनीच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. धन्य धन्य गुरुमाय आजी देखी आले पाय, तुझ पाहता माऊले
पाप ताप दैन्य गेले असं म्हणून संतांनी सुद्धा गुरूंचा जन्म कुठे झाला किंवा कसा झाला याचा विचार केलेला नाही, तर आज तुमचं आम्हाला दर्शन घडलं या प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून गुरु हे जन्मार्थी नाहीत, त्यांचे जयंती नाही किंवा त्यांची पुण्यतिथी पण नाही, अजन्म अमर अशा प्रकारचं तत्व त्यांचं आहे. आदिमा अंतिमा अशा प्रकारचं गुरुतत्व आहे आणि त्या गुरुचा बोध आपणाला घ्यायचा आहे. लिंगमध्ये जगत सर्वम असं म्हटलेलं आहे, सगळे आत्मे त्याच्यामध्ये वास करतात. एवढंच काय, तुमची नित्य पूजा करत असताना संतांनी गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी असं म्हटलेलं आहे. गुरुचा जन्म केव्हा झाला हे कुणाला सांगता येत नाही. ज्याप्रमाणे फळ अगोदर की बी अगोदर याचा उच्चार कुणालाच करता आले नाही, त्याचा सिद्धांत कुणाला कळलेला नाही. तसं गुरु अगोदर की शिष्य अगोदर याचाही विचार कुणाला सांगता आलेला नाही. पण एक गोष्ट आपण सगळ्यात लक्षात ठेवली पाहिजे की ज्या दिवशी मी गुरुपुत्र म्हणून जन्म घेतला त्याच दिवशी गुरु माझी माऊली म्हणून जन्माला आलेली आहे आणि तो दिवस आमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. त्याच दिवशी फक्त आम्ही अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे आणि तो दिवस आमच्या जीवनामध्ये माझ्याही आणि गुरूंच्याही जन्माचा दिवस आहे. तीच अवस्था आत्मरूपाने आहे. आत्मा केव्हा जन्माला आला, ज्या दिवशी मला परमात्मा कळला तेव्हा आत्मा जन्माला आलेला आहे. त्यामुळे आत्मा सुद्धा आदिमा अंतिमा अशा प्रकारचा आहे. फक्त त्या आत्म्याला समजून परमात्म्याकडे जाणं किंवा आत्मा आणि परमात्मा एकच आहे याचं ज्ञान आपणाला होणं अत्यंत आवश्यक आहे. ते ज्ञान होण्याकरता धर्म कर्म केले पाहिजे. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन असं तत्वज्ञानाच्या गीतेत सांगितलं जातं. पण शिवगीतेत सांगत असताना मात्र सदाचार प्रिय शिव हा, फक्त तू सदाचारच करायचा. तू वाईट काही केलं, दुराचार काही झाला तर मात्र तो देवाला प्रिय होणार नाही, पर्यायानेच तू तिकडे जाऊ शकणार नाही. पण गंमत अशी आहे की सदाचाराच्या आणि दुराचाराच्या जेव्हा गोष्टी आपण करतो त्यावेळेला नेमकं काय आणि कसं करावं याबद्दल आपल्या मनामध्ये अनेक अशा प्रकारचे संशय निर्माण होत असतात. भौतिक रूपाने विचार आपण करत असताना मला घर बांधायचं होतं ते झालं नाही, मला मठ बांधायचं होता तो झाला नाही, मला शेती करायची होती ते झालं नाही, मला अशा काही भौतिक नजरेला दिसणाऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी ते माझ्याकडून झालं नाही, हे माझ्याकडून झालं नाही, मी घर बांधलं नाही, लोक काय म्हणतील, भिंती पडलेल्या होत्या, मी शेतात काही करू शकलो नाही, शेत पडलेलं होतं, असे आपल्याला चिंता वाटते. अरे मी विहीर खोदू शकलो नाही, 4 फूट 10 फूट काहीतरी काढलं आणि पाणी लागलं नाही म्हणून दुर्लक्ष केलं, मी 50 फूट 100 फूट खाली जाऊन ते पाणी काढायला पाहिजे होतं. अशा भौतिक गोष्टीचा आपण विचार करतो. परंतु मी परमात्म्याला आईच्या पोटात 7व्या महिने असताना सांगितलेलं आहे की हे भगवंता मी तुझं नामस्मरण करेन, मी तुझी पूजा करेन, मी तुझा जप करेन, मी तुझं ध्यान करेन आणि धारणेच्या रूपाने मी तुझ्यापर्यंत येईन. हे शब्द आपण आईच्या पोटात दिलेले आहेत. आईच्या पोटातून बाहेर पडल्यानंतर ज्याप्रमाणे एखाद्या निमुळत्या स्थानातून एखाद्या निमुळत्या चौकटीतून आत बाहेर जाताना आपले शरीर खरचटतं आणि त्या जखमेमुळे आपणाला शरीरात इतक्या वेदना होतात की त्या इतर आनंदाचा पुढचा क्षण आहे तो आपण विसरून जात असतो. त्याचप्रमाणे आपण देखील आईच्या उदरातून बाहेर भूतलावर येत असताना देखील आपल्यावरती आता आपण आमच्या डोकीचं कवच मोठं आहे, त्या हाडाचं आहे, अमुक आहे तमुक आहे असं आपण म्हणतो किंवा पक्ष्यांच्या पोटामधली अंडी सुद्धा आपण टणक अशी पाहतो, परंतु प्रत्यक्ष त्यांच्या पोटात असतात तेव्हा ती टणक नसतात, बाहेरची हवा लागल्यानंतर ते टणक होत असतात. तशीच आमची हाडं सुद्धा आईच्या पोटात असताना टणक नव्हती, बाहेर आल्यानंतर ती टणक झालेली आहे, तंदुरुस्त झालेली आहेत. आणि मग हे सर्व होत असताना इतक्या वेदना इतका त्रास आम्हाला झाला की ज्या डोक्यामध्ये आम्ही देवाला शब्द दिलेले होते ते डोकंच बधीर झाल्यामुळे बाहेरच्या जगात आल्यानंतर ही बाहेरची हवा लागल्यानंतर मग सोहम सोहम म्हणणारा कोहम कोहम किंवा होय होय तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा म्हणाल तेव्हा असं म्हणणारा पुन्हा केव्हा केव्हा म्हणायला सुरुवात करतो असं अनेक लोक आपल्याला सांगत असतात. तेव्हा हे सर्व आपल्यातून बदलायचं असेल
जीवनामध्ये एक सात्विकता यायची असेल असं वाटत असेल तर मात्र आपण एका पवित्र अवस्थेकडे जाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि ती पवित्र अवस्था जेव्हा प्राप्त होते तो दिवस म्हणजे आपला जन्मदिवस आहे. तोपर्यंत आपण जन्माला आलेलो नाही, आपण मृत आहोत किंवा गर्भित आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपणाला मुमुक्षु अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. मोक्षाची इच्छा करणारा जीवात्मा अशा स्वरूपाने आपणाला पाहिलेलं आहे. आपणाला अर्भक असं सुद्धा अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण अर्भक अवस्थेमध्ये आहोत, आपण एक सुप्त अवस्थेमध्ये आहोत, अजून आम्ही जन्माला आलो नाही. आमचा खरा जन्म तेव्हा होणार आहे ज्या दिवशी आम्हाला आत्म्याचं दर्शन, सद्दर्शन होणार आहे. ते सद्दर्शन ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपला वाढदिवस आहे. सगळे लोक त्याला पुण्य म्हणून, पुण्यस्मरण या अर्थाने मानत असतात. भूतलावर भौतिक जीवन जगणाऱ्या असणाऱ्या लोकांच्यासाठी ती गोष्ट असते, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या आमच्या जीवनामध्ये मात्र एक वेगळाच आनंद निर्माण होत असतो. आध्यात्मिक दृष्ट्या जीवन जगणाऱ्या व्यक्तीचं जीवन पूर्णतः वेगळं आहे. जरी त्याच्या सान्निध्यात आपण राहिलो तरी सुद्धा संत सांगतात त्याप्रमाणे गाईला, वासराला त्या गाई म्हैसीचं दूध प्यायला मिळतं. ते ढोसण्या देऊन व्यवस्थित दूध घेत असतात, पण तिच्यापेक्षा कितीतरी जवळ, त्या वासरापेक्षा अतिशय जवळ असलेली गोचिड असते, परंतु तिला ते दूध मिळत नाही, ती त्यातलं रक्त शोषून घेत असते. आपणाला गुरूंना बोलवायचं आहे. बसा लागे धेनू जैसी उचलीत ये पाऊली ग माय माझे गुरु राज माऊली, असं मन्मथांसारखे संत म्हणतात. गुरुला माऊली म्हणण्यापाठीमागचा हेतू हाच आहे की त्यांनी आम्हाला अमृतपान करावं आणि परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचवावं. गुरु हे कायमस्वरूपी, शाश्वत स्वरूपी आपल्या जीवनाचा आदर्श आहे. ते मातृरूपाने आहेत. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव असं म्हटलेलं आहे. देवांचा देव सुद्धा गुरु आहेत. तेच माता आहेत, तेच पिता आहेत, तेच गुरु आहेत, सर्व काही आहेत. आणि त्यांचा जन्मच याच्यासाठी झालेला आहे. आई रूपाने त्यांनी आम्हाला अमृतपान द्यावं, वडिलांच्या रूपाने आम्ही त्यांचं पालन पोषण करावं, भावांच्या रूपाने त्यांनी आम्हाला साथ करावी, मदत करावी, अशा प्रकारचा आहे. सख्या किंवा मित्राच्या रूपाने त्याने आमच्या सानिध्यात राहावं, हा भाव त्याच्या पाठीमागचा आहे. तो सखा आहे, त्याचप्रमाणे तोच ज्ञान आहे, तोच विज्ञान आहे. सर्व काही आम्ही धन संपदा ज्याच्याबद्दल आम्हाला आकर्षण वाटत आहे ते सर्व श्री गुरुच आहेत. आणि गुरु म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म किंवा तत्वमसी, ते तूच आहेस, शिवरूप आहे. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम असा विचार आपण साजरा केला पाहिजे. आणि ज्या वेळेला अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये येते तेव्हाच आपणाला खऱ्या अर्थाने ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो. ज्या दिवशी आपणाला ईश्वराचा साक्षात्कार होतो त्याच दिवशी आपण देवासाठी भक्त म्हणून, गुरुसाठी शिष्य म्हणून आणि समाजासाठी सेवक म्हणून जन्माला येऊ शकतो. तोपर्यंत मात्र आपण समाजाची सेवा करू शकत नाही, आपण गुरुच्या सानिध्यात जाऊ शकत नाही आणि ईश्वराशी तादात्म्य पाहू शकत नाही. हे सर्व प्राप्त करून घेण्याकरता ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट म्हणजे आत्मज्ञानाची आहे. आणि त्या आत्म्याला परमात्म्याशी आत्मगुरु शास्त्र परिचय तिनं पहावे शोधून असं म्हटलेलं आहे. तेव्हा आत्मा, गुरु आणि शास्त्र हे तीन गोष्टी आहेत. शास्त्रात काय सांगितलेलं आहे ते गुरुना विचारलं पाहिजे आणि गुरुने एकदा सांगितले की ते आपल्या अंतःकरणामध्ये बसवून घेऊन त्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या वेळेला आपण अशा प्रकारचं आचरण करतो त्याच वेळेला आपणाला आपल्या जीवनामध्ये गुरु, देव, आत्मा हे तिन्ही एकच आहेत याची जाणीव होते. आणि मग मात्र आपण जे जे देखी जे भूत त्या माने जे भगवंत किंवा जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे या अवस्थेला जाऊन पोहोचत असतो. ती अवस्था प्राप्त करून घेण्याचा क्षण म्हणजे जन्मदिन आहे. आज आपण साजरा 11 तारखेच्या निमित्ताने साजरा करतो तो दिवस काही आपल्यासाठी जन्मदिवस नाही, तर तो एक
प्रसंग दर्शन दिवस आहे. आजच्या दर्शन दिवसाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये एक वेगळी गती प्राप्त करून घेऊया. या गुरुदर्शनाच्या निमित्ताने तुझ्या दर्शनाने तुझं पाहता माऊले पाप ताप दैन्य गेले असं म्हटलेलं आहे. हे पाप ताप दैन्य घालवण्याची ताकद या दर्शनाने आपल्याला व्हावी, यासाठी आपण वाढदिवस म्हणत असाल तर हरकत नाही. अन्यथा वाढदिवस तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याच्यामध्ये आध्यात्मिक वाढ झालेली असेल, तेव्हा त्याच्यामध्ये आत्म्याचं प्रगल्भता निर्माण झालेली असेल, आणि जेव्हा तुम्ही जे संकल्प केलेले आहेत ते संकल्प पूर्ण इतपत तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण ह्या गोष्टी आपल्याला शक्य होत असतात. आणि म्हणून हे सर्व साध्य करण्याची ताकद ज्या दिवशी गुरूंच्या मध्ये येईल किंवा आपल्या मुलाबाळांमध्ये येईल, वडिलांमध्ये येईल, आजूबाजूला राहणाऱ्यांमध्ये येईल, त्यावेळेला त्याचा आपण उत्सव साजरा केला पाहिजे. आणि तशा प्रकारचे केवळ भौतिक गोष्ट नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या आपल्या सर्वांमध्ये चैतन्य निर्माण करण्याची ताकद या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपणा सर्वांना प्राप्त हो, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने लवकरात लवकर आत्मसाक्षात्कार आणि प्रत्यक्ष आत्म परमात्म्याचं चिंतन आणि त्याच्याशी एकरूपता होण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त व्हावं. त्याचबरोबर आपणही त्या मार्गाने जात संसारातल्या सगळ्या गोष्टी हळूहळू जसं हळूच सटकायचं आणि नमः शिवाय बोलायचं, या नात्याने आपण प्रत्येकानेच आपल्या जीवनात, भौतिक जीवनात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू आपण आपल्या मुलांना, नातवंडांना, परतुंडांना, तुमच्या भाग्यानुसार कोण असतील त्यांना द्या. यामध्ये गुंतून राहता कामा नये, अशा प्रकारचा आपण सर्वांनी संकल्प करूया. त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपला जन्म होणार आहे. कारण परमात्म्याने इतर सगळे जीव जंतू हे वेगळ्या कारणासाठी सुखोपभोग वगैरे घेण्यासाठी निर्माण केलेले आहेत, पण मनुष्य नावाचा नरमती ती नरहा अशा प्रकारचा जीवात्मा निर्माण केलेला आहे. त्या जीवात्म्याला किंवा मनुष्य म्हणून आपण जन्माला आलोय त्या प्रत्येकाला देवाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी पाठवलेला आहे. तर देव जे करतो तेच आपण केलं पाहिजे. पक्षाचा काय सिद्धांत आहे, पक्षाने दिल्लीमध्ये काय सांगितलं ते गल्लीत झालं पाहिजे, हा जसा विचार असतो तसं शिवाने तिथे काय ठरवलेलं आहे ते जीवाने इथं केलं पाहिजे. ते जो करेल तो जीवात्मा हा मनुष्य जीवात्मा आहे, ज्याच्या उशाला मन आहे, त्यालाच नर असं म्हटलेलं आहे. तो इतर कशातही रमणार नाही, फक्त परमात्म्याशी एकरूप होणार आहे. आणि तशा प्रकारची एकरूपता साध्य करण्याचं आपल्या सर्वांमध्ये बळ यावं, हीच आपण ईश्वराचरणी प्रार्थना करूया. पुन्हा एकदा आपणा सर्वांना अनंत अनंत शुभेच्छा, शुभाशीर्वाद व्यक्त करतो. गुरुजनांना अनंत वंदन करतो आणि झालेली सेवा श्री गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. जय धारेश्वर महाराज की जय. छान आज गुरूंचं खूप शुभेच्छा. छान सांगितलं. तथास्तु परमात्मा तथास्तु. भेटण्यासारखं नमस्कार. साक्षात परमात्माच भेट. नमः शिवाय. श्री अरे धारेश्वर अरे अरे महाराज अरे, काय की जय. चाललंय तुमचे? असं काय करू नका, तिकडे जाऊ नका. हर हर खाली महादेव. काय पडले आहे ते जागच्या जागी ठेवा. आहे त्यात समाधान, आनंद, सुख म्हणा असे सांगणारे आम्हाला फक्त शाळेतील गुरु शिक्षक माहित होते, पण जसे आम्ही दीक्षा घेतली तसे गुरूंच्या बद्दल माहिती मिळाली. त्यांच्यामुळे वीरशैव धर्मातील अष्टावरण, षटस्थल, पंचाचार यांची माहिती मिळाली. आणि माझ्या असंच होते माझे पण. ठीक आहे, राहिले नंतर बोलते. आता आरती करतो. महाराज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गुरुला आरती, गुरुला आरती, लावून पंच प्राण ज्योती ओवाळू ओवाळू. तो तारक सद्गुरु मूर्ती पतित भव जन उतरती ओवाळू.
वाळू करी दया कृपेची छाया हरी भवभया श्रेष्ठ गुरुराया प्रेमे ओवाळी नाही काया तव पदी गुरुलिंग जंगम सेवा हा स्वधर्मा फुलाचे वळू हरिहरा अनेक सुरवर मार्ग नसे की पाहता मानाने श्रेष्ठ गुरु जगता ओवाळू शरणा मने मने विश्वनाथ विश्वनाथ दीन ओवाळू गुरुलारती लावोनी पंच प्राण ज्योती ओवाळू कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवन भवानी चैतन्यमामि गुणातीत कांतम परब्रह्म शांतम सुविद्यादिदेवं भवानिर्दाम उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमः इष्टदेवं महादेव देवं महापापनाशं चिताभस्मलेपं नमः विश्वनाथं हर ओं यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमन्यासनम् तेनाकं महिमाना सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवा गुरुदैवात् परं नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव नीलकंठ शिवाचार्य महाराज की जय धारेश्वर महाराज की जय सर्वांनी व्हिडिओवर हात ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा असं त्याच्यामध्ये येतंय. साष्टांग नमस्कार. व्हिडिओचं चित्र आहे डाव्या बाजूला, त्याच्यावर बोट दाबा आणि पुन्हा मध्ये व्हिडिओ शेअर करून मध्ये येतंय निळं, त्याच्यावर पुन्हा बोट दाबा. व्हिडिओवर बोट ठेवा. मी समोर थांबा म्हणजे दिसता. मी समोर थांबा उलट गेलं तर ते चित्र दिसणार, तुम्ही दिसणार नाही. व्हिडिओ चालू करा. काही समजून झालंय. माईक आहे, मोठा आहे खूप आणि काही डाव्या बोलायचं बाजूला होतं पण नाही बोलता आले. शिवाचार्य यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्हाला निरोगी कोण येत नाही काका, सर्वांना शिवच्या शुभाशीर्वाद नमस्कार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तिथं ठेवली येते का? साष्टांग नमस्कार महाराज. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार गुरुदेव. साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार. नमस्कार आप्पाच्या चरणी साष्टांग. धारेश्वर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. साष्टांग नमस्कार. ओम नमः शिवाय. जय धारेश्वर महाराज. मी 2 गोष्टी बोलते थोडस. राष्ट्रसंत डॉक्टर श्री 108 सद्गुरू नीलकंठेश्वर शिवाचारी नीलकंठ शिवाचारी धारेश्वर महाराज यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी प्रगट दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आज महाराजांनी आम्हाला रोज एक ज्ञानाचा अमृत दिलं आहे. मला रोज महाराजासाठी काहीतरी बोलायला वाटत होतं. आज मला संधी मिळाली महाराजाच्या वाढदिवसा. महाराज खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढं छान ज्ञानाचा भंडार आमच्याकडे येते तुमच्याकडून. खूप खूप धन्यवाद महाराज. तुमच्या चरणी कोटी कोटी वंदन. सुलोचनाताई, तुमचं सुलोचना हातचे नाव आहे का? साष्टांग दंडवत महाराज. ओम नमः शिवाय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओम नमः शिवाय. सुलोचनाताई, गुरुच्या चरणी साष्टांग दंडवत. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मधुराताई महाराज गेले होते का? ओम नमः शिवाय. महाराजांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या चरणी कोटी कोटी सर्वांना प्रणाम. धारेश्वर शिवशरणार्थ. आपण थांबूया आता.